मराठी महिन्याच्या अंतिम सणांपैकी एक होळी म्हणजे निसर्गाच्या परिवर्तनाचा सोहळा. या दिवशी सृष्टी नवीन पर्वाच्या स्वागतासाठी सज्ज होते. थंडीचा निरोप घेत उन्हाळ्याची चाहूल लागते आणि मनामनात नवी चेतना जागी होते. परंपरागत ठिपके आणि टिमकीच्या टिमटिमाने होळीचा उत्सव साजरा होत असला तरी आता प्लास्टिक ढोलताशाच्या कडकडाटाने याची जागा घेतली आहे. पूर्वीच्या काळी हाताने तयार केलेल्या चामड्याच्या टिमक्या, टाळ टिमक्या या सणाच्या आनंदात रंग भरणाऱ्या प्रमुख गोष्टी होत्या. मात्र आधुनिकतेच्या लाटेत लहानग्यांचे लक्ष मोटू पतलू, डोरेमॉन, छोटा भीम, सिंचन यांच्या चित्रांनी सजवलेल्या प्लास्टिक ढोलताशांकडे वळले आहे. जुन्या काळातील पारंपरिक टिमक्या या बाजारात कमी प्रमाणात दिसत असल्या तरी त्यांच्यावर अजूनही काही प्रेमींची श्रद्धा कायम आहे. होळी म्हणजे केवळ एक सण नव्हे तर वाईट प्रवृत्तीचा नाश आणि चांगुलपणाचा स्वीकार करण्याचा महोत्सव आहे. या दिवशी बोंबला रे बोंबला अशा जयघोषात आबालवृद्ध होळीभोवती फेर धरतात आणि सर्व वाईट गोष्टी जळून जाऊ देत अशी प्रार्थना करतात. ही परंपरा जणू आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करण्याचं प्रतीक आहे. सायंकाळी गावागावात गल्लीबोळात होळी पेटवली जाते. घराघरातून लोक एकमेकांना होळीसाठी भेट देतात. यानंतर येते रंगाची पर्वणी, रंगपंचमी. रंगांनी नटलेले हे दिवस आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. हा सण पुरणपोळीशिवाय अपूर्णच असतो. गरमागरम पुरणपोळीचा सुवास घराघरात दरवळतो आणि या गोडव्याने नात्यातील ऊब अधिकच वाढते. गूळ, हरभऱ्याच्या डाळीचे पुरण आणि तुपाचा सरळ हस्ते वापर हा या दिवशीचा खास शृंगार असतो. काळ बदलला असला तरी होळीची गाणी, पारंपरिक ढोलताशांचा गजर आणि चैतन्यमय उत्सवाचा आनंद यांची गोडी आजही टिकून आहे. हा सण सत्याचा असत्यावर विजय आणि चांगल्याचा वाईटावर वर्चस्व दर्शवणारा आहे. होळी हा केवळ सण नसून एक मूल्य, एक शिकवण आणि नवचैतन्याचा संदेश आहे, जो पिढ्यानपिढ्या आपल्या संस्कृतीला समृद्ध करत राहील. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.